अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची पिळवणूक होती असा आरोप जे आहे ते शेतकऱ्यांचा होताना पाहायला मिळतो। खरं तर नांदेडची मोठी बाजार समिती आहे, मात्र संचालक मंडळाचं जे धोरण आहे ते व्यापारी धार्जिन धोरण आहे असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत। नेमकी काय परिस्थिती आहे, काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, काय म्हणणं आहे? माझं नाव भीमराव दिगंबरराव देशमुख, राहणार लहान, तालुका अर्धापूर। व्यापारी याच्यामध्ये मार्केट कमिटीचं इथं नियोजन नाही, व्यापाऱ्याच्या मनावर मार्केट चाललंय। इथं 2 पोते जर हळदीचे काट्यावर ठेवले तर 3 किलो कट्टी काढायलेत। 3 किलो कट्टी 80 किलो 2 किलो मध्ये झाली तरी 3 किलो कापायलेत, आणि 1.5 क्विंटल झालं तरी 3 किलोच कापायलेत। व्यापार शेतकऱ्याचा माल 60 किलो 70 किलो तर पोत्यात बसत नाही, 40 45 42 48 पर्यंत बसते, तर 3 किलो कट्टी काटल्या चालली आणि नियोजन कुठलंच नाही। व्यापार गाळा बांधून इतकी मोठी हे केलेली आहे लिलाव ओटा, या ओट्यावर हे होण्याच्या अगोदर ज्याच्या त्याच्या दुकानामध्ये लिलाव व्हायला आणि राहिले साहिले व्यापारी मग येऊन इथं जर असा थोडाफार लिलाव करतात, ते बी त्याच्या मनावर। टायमिंगचं बंधन नाही, टायमिंगचं बंधन शेतकऱ्याला आहे। शेतकऱ्याला टोकन 244 टोकन दिले काल 29 तारखेला, आणि त्यांनी आखरीपर्यंत 160 टोकनचा लिलाव केला। बाकीच्या टोकनवाल्याला संध्याकाळी वापस घराकडे जावं लागलं, अशी परिस्थिती आहे। एक तर शेताकडचे काम करायला टाइम भेटणं आलाय, आणि आर्थिक याच्यामध्ये इथं येऊन इथं दिवस घालून ऊन लागायले, पाणी पिऊन इथं बसून राहावं लागाले, आणि संध्याकाळी घरी जावं लागाले, आणि आडतीमधून लिलाव वठ्यावर आणायला आणि वापस नेऊन टाकायला प्रत्येक पोत्याला 70 रुपये भाडं लागते इथं हमाली। आडतीच्या दुकानामधून इथं लिलाव वठ्यावर आणणे, लिलाव झाला की शिवणे आणि ते नेऊन त्या दुकानात टाकणे, याला प्रत्येक पोत्याला 70 रुपये लागायले। 4दा जर पोतं आणलं तर 70 म्हणलं तर 728 280 रुपये ते चाललेत। आणि हे पोतं भरताना सावडताना ते खाली राहिलेलं मात्र सावडणाऱ्या बायात किलो पाव किलो काढून घ्यायला ते बाया। निश्चित आपण बघतो शेतकरी होते ज्या पद्धतीनं व्यापाऱ्याकडून पिळवणूक होते असा आरोप त्यांनी केला। शेतकरी संघटनेचे नेते हनुमंत राजगुरू आपल्यासोबत, काय सांगाल ज्या पद्धतीने शेतकऱ्याची पिळवणूक होती, शेतकरी संघटना काय करत? आम्ही याच्यापूर्वी मार्केट कमिटीला एकदा निवेदन दिलं होतं, त्यांनी आम्हाला ह्याची पद्धत आहे ती सुधारण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलं होतं, पण आता मी प्रत्यक्ष आल्यानंतर इथं बघतोय की अशी काही वेगळी सुधारणा झालेली नाहीये। आपण जर बघायला गेलं तर मार्केट यार्डामध्ये जे काही शेड बांधलेले आहेत त्या शेडमध्ये खरं तर शेतकऱ्यांचा माल हवा, आणि त्या शेडमध्ये आज फक्त व्यापाऱ्यांचा माल आहे, शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर आहे। उद्या जर आभाळ आला, पाऊस आला तर शेतकऱ्यांचा माल खराब व्हायची शक्यता आहे। विषय दुसरा, आता याच्यामध्ये असं झालेलं की इथे जे बीट होत आहेत त्या बीटामध्ये ज्या प्रमाणात रेट वाढायला पाहिजे आणि इतर मार्केट कमिटीच्या तुलनेमध्ये जे रेट वाढायला पाहिजे, इथं आम्हाला तसं काय रेट वाढलेले दिसत नाहीयेत। अगदी 5-5 रुपयापासून बीटामध्ये रेट वाढवण्याचे प्रकार घडलेले आहेत। आता मार्केट कमिटीला ही शेवटची तंबी आहे, अन्यथा आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलनं आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू। कसं आंदोलन करणार? आंदोलन म्हणजे आता मार्केट कमिटीलाच आम्हाला टाळा लावायची वेळ येईल असे वाटायला लागले, कारण मार्केट कमिटी या शेतकऱ्यांच्या लुटीचा अड्डा आहे, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। आणि मार्केट कमिटीमधून फक्त जिथले जे काही जे संचालक मंडळ आहे त्यांच्याच फक्त पोटं भरतात, शेतकरी मात्र उपाशी जातो इथून, हाच पर्यंत अनुभव आहे। निश्चितच मार्केट कमिटी नाही सुधारली तर मार्केट कमिटी टाळी लावू असा इशारा शेतकरी संघटनेचा। आपल्यासोबत मार्केट कमिटीचे सचिव आहेत, काय सांगाल ज्या पद्धतीनं आरोप शेतकरी करतात कसं पाहता याच्याकडे, काय चालू आहे मार्केट कमिटीमध्ये? नांदेड बाजार समितीमध्ये हिंगोली वसमतपेक्षा आज मी 25 वर्ष इथं या बीटावर मी बीट प्रमुख म्हणून होतो। आपल्या नांदेडला जे ॲव्हरेज माल भेटतो, भाव भेटतो शेतकऱ्यांना, वसमतपेक्षा हिंगोलीपेक्षा ग्रेट राहतो असतो। प्रत्येक शेतकरी तिथं गेलेला, तिथं एकदा गेल्याच्या नंतर कधी जावं ही कधी म्हणत नाही, कारण मला प्रत्येक शेतकरी मला इथं सांगित गेले, आणि त्यांच्यापेक्षा भाव आपल्या वसमत आणि नांदेडचे भाव शेतकऱ्याचा आरोप असा आहे की 244 लोकांना टोकन दिले, 160 लोकांची खरेदी केली, शेतकऱ्यांचा मुक्काम पडला। हो ना, 250 लोकांना आपण डेली टोकन देता, 250 लॉटचं बीट दररोज केल्या जाते। सध्या आवकचं प्रेशर वाढल्यामुळं आणि काल थोडा डमा मायनस झाल्यामुळं खरेदीदारांनी त्यांनी थोडं माल घेण्याला थोडं शेवटच्या 1 लाईन उचलावं लागली। दुसरं असं कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही। शेतकऱ्याचा दुसरा आरोप असा आहे की काही आडते जे आहेत व्यापारी आहेत ते सकाळी स्वतः शेतकऱ्याचं बीट त्याच्या आडतीत करून घेतात, इथं व्यापार म्हणजे बाजार इथं आणून लिलाव होत नाही मालाचा। सकाळी होत नाही, बीट संपल्याच्या नंतर, कारण
रोजचा 250 टोकनचं जर एवढाच म्हणलं तर आज कमीत कमी 10 ते 12,000 कट्ट्याची आवक आहे आपल्या नांदेडला. तर बीट संपल्याच्या नंतर त्यांनी खुले सौदे देतात तर माल सेलतल्या जातो. आणि आज नाही, पूर्वीपासून 25 वर्षापासूनचा हा म्हणजे रेकॉर्ड आहे की आजच काय असं नवीन झालेलं नाही. आणि हे 250 लॉटच जर माल विक्री केला आणि इतर जर माल आज 10-12,000 कट्टा हे बीट संपल्याच्या नंतर विकणं भागच आहे. कारण शेतकरी आमच्याकडं 100-1 शेतकरी दरवर्षी येतात की खुलं जर बंद केलं तर, आणि बीट चालू असतं अशापर्यंत संपेपर्यंत आम्ही खुलं होऊ देत नाही आणि झालेलं नाही. शेतकऱ्याचा दुसरा आरोप असा आहे की 4च जे आहे ते खरीददार व्यापारी आहेत आणि ते जे आहे ते हळदीचा भाव 5-5 रुपयाने वाढवतात. ही कुठली 8 ते 10 खरेदीदार आहेत आणि 5-5 रुपयाने जे म्हणतात, 5 रुपयाने ते 1-2 रुपयाची बोली नाही. आणि हे जे बाहेरच्या इतर बाजार समितीला जाते तेच बोली आमच्या इथं चालू आहे. म्हणजे जे शेतकरी बोलतात ते खोटं बोलतात थोडक्यात. नाही, खोटं नाही. त्यांचं म्हणणं बा 5 रुपयानं नाही, इथं 50 100 वाढविलं पाहिजे. आता बाहेरच्या इतर बाजार समितीला जो चालते बोली त्याच बोलीमध्ये आपला कुठलाही फरक नाही. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत शेतकरी होते, बाजार समितीचे सचिव होते. सचिव असं बोला. डेली आम्ही शेतकऱ्यांसाठी, कामगारासाठी, हमाल असो, मापाडी असो, आडत्या असो, व्यापारी सगळ्यांसाठी सकाळी 8 पासून आमचे कमीत कमी 50 ते 60 कॅन थंड पाण्याचे आम्ही ठेवल्या जातो. आमचा कर्मचारी पाणी वाटपासाठी स्वतः तयार आहे, भुसार बेटामध्ये व हळदीच्या बेटामध्ये. कारण शेतकऱ्याची जेवढी हे म्हणजे सोय होईल त्यासाठी बाजार समितीने कधीही कमतरता केलेली नाही. बाजार समिती या कामासाठी तत्पर आहे. निश्चित आपण बघतो ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना बाजार समितीवर आरोप केले होते, त्यानंतर बाजार समिती सचिव आपल्यासोबत ते म्हणले की शेतकरी खरं बोलतात, मात्र बाजार समिती त्यांना जे आहे ते सुविधा देण्यासाठी तत्पर आहे, असंही प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी बोलताना दिली. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड.